शहर गुन्हे शाखा व अन्य औषध प्रशासनाने एकाच ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे 9.25 लाखांचा गुटखा जप्त केलाय। गुन्हे शाखेचे पथक व अन्न सुरक्षा अधिकारी हे शहरात अवैध गुटखा विक्री संदर्भात गस्त घालत असताना त्यांना महांतेश गुव्याडकर हा त्याच्या घरातून अवैध गुटखा विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकातील अधिकारी, पोलीस अंमलदार व अन्न औषध प्रशासनाने संयुक्तपणे महांतेश सिद्धराम गुव्याडकर वय 37 राहणार भवानी पेठ शेळगी रोड याच्या राहत्या घरी छापा टाकला असता तेथे तसेच त्याच्या घराशेजारी एका गोडाऊनमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अन्न पदार्थाचा साठा सापडला। या साठ्यात गुव्याडरकडे अधिक चौकशी केली असता तो त्या ठिकाणी मिळून आलेल्या प्रतिबंधित अन्न पदार्थांचा अवैधरित्या वापर करीत असल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील यांनी गुव्याडकर याच्या घरातून तसेच गोडाऊनमधून RMD गुटखा, रजनीगंधा पान मसाला, नवरत्न पान मसाला, बाबा 120 तंबाखू, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू असा एकूण 9,28,746 रुपयांचा गुटखा साठा जप्त करून आरोपी विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। अधिक तपास गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख करतायत। सदर आरोपीस न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयाने त्यास 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, संजय क्षीरसागर, पोलीस अंमलदार अनिल जाधव, महेश शिंदे, राजू मुदगल, कुमार शेळके, अर्चना स्वामी, ज्योती लंगोटे, रत्ना सोनवणे यांनी केले।